अनलिस्टेड का बरं ठेवतात व्हिडिओ, मी ते सुद्धा सांगणार आहे. आणि इंस्टाग्रामचा व्हिडिओ आपल्याला यूट्यूबवर अपलोड करायचा आहे की नाही ते सुद्धा मी सांगणार आहे. आणि लाईव्ह आल्यावर कोणत्या कोणत्या चुका होतात आपल्या ते सुद्धा मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि यूट्यूबवरती खरंच वॉच टाईम वाढण्यासाठी काय करायचं आहे ते मी आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. तर पूर्ण बघा, खरंच नक्की पूर्ण बघा व्हिडिओ. नमस्कार, तर मी आहे स्वाती खंदारे. तर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर मी आज सांगणार आहे YT स्टुडिओ. आपण व्हिडिओ अपलोड केल्याच्या बाद YT स्टुडिओ ओपन करायचा का? तर YT स्टुडिओ ॲप आपल्याला ओपन करायचं नाही, कारण की आपण जेव्हा व्हिडिओ टाकतो तेव्हा तर करायचंच नाही. कारण की आपण जसं पण यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा आपल्या व्हिडिओला व्ह्यू येत नाही, तो थांबतो. मग त्यामुळे व्हिडिओ आपण टाकल्याच्या नंतर YT स्टुडिओ ओपन करायचं नाही, ही गोष्ट खरी आहे. पण काही काय करता आणि व्हिडिओ म्हणजे कमेंट पाहण्यासाठी आणि किती जणांनी कमेंट केल्या, काय केल्या, किती याला रीच आलं, मग याच्यासाठी YT स्टुडिओ बघायचं नाही. म्हणजे कमीत कमी नंतर आपण आता व्हिडिओ टाकला मग याच्यानंतर 2-3 तासांनी बघितलं तरी चालतं, पण बार बार YT स्टुडिओमध्ये जायचं नाही. कारण की आपलं रीच थांबतं आणि व्ह्यू पण येत नाही आणि म्हणजे डाऊन होतं. मग त्यामुळे YT स्टुडिओमध्ये 3-3 वेळास खोलायचं नाही. आता मी माझ्यासोबत होतं म्हणून मी ते तुम्हाला शेअर करते. YT स्टुडिओ आणि आपल्या व्हिडिओला ना म्हणजे आपली व्हिडिओ असं जास्तीत जास्त लोकांपाशी जायची म्हणून आपण व्हिडिओ अपलोड करतो. मग अपलोड केल्याच्या बाद आपण समजा आता रात्री झोपताना एक व्हिडिओ करतो. आता मी पण म्हणजे मी कमीत कमी मला जसा टाईम भेटेल मी तसं अपलोड करते. आता मी तुमचं तर सोडा, पण माझं मी सांगते, कारण मी पहिला व्हिडिओ सोडते. तर मग काम करता पहिलं माझं चॅनल होतं तर कुकिंगचं होतं. मग त्यावेळेस मी काय करायची, काम करता करता एक व्हिडिओ सोडायची, मोबाईल ठेवून द्यायची. तर तुम्ही तसं करू नका. व्हिडिओ आपण अपलोड करतो ना त्यावेळेस आपल्याला ऑन राहायचे. म्हणजे आपण ऑन राहायचं म्हणजे आपली व्हिडिओ नाही बघायची, दुसऱ्यांचे बघायचे, म्हणजे ऑन राहायचं. यूट्यूब काय करतं की अपलोड व्हिडिओ केल्याच्या बाद म्हणजे ऑन आहे की नाही हे बघता. नाही तर मग जर ऑन नाही दिसलं तर ते आपल्याला बाजूला करतात. आता हे मी सांगते कारण की हे माझ्यासोबत झालेलं आहे. मी 2-3 माझे म्हणजे एक कुकिंगचं होतं, एक बाहेर मी म्हणजे असं जायचं, ते डिलीट केलं. आता हे चॅनल चालू आहे. आता जे माझ्यासोबत होतं आहे मी ते सांगते तुम्हाला. तर असं करू नका तुम्ही. म्हणजे अपलोड व्हिडिओ केल्याच्या बाद ऑन राहा, म्हणजे ते म्हणजे असं त्याला पटकन व्ह्यू येतात आणि तो असा आणि पब्लिक करू नका, अनलिस्टेड करा. मेन म्हणजे आपलं कसं चुकतं, आपण कधी पण व्हिडिओ टाकताना ना म्हणजे मी पहिली काय करायची, मी व्हिडिओ अपलोड करायची पण मी पब्लिक करायची. मग त्यामुळे माझ्या काही व्हिडिओला कॉपीराईट आलेले आहेत. तर तुम्ही अशी गलती करू नका, म्हणजे जेणेकरून कॉपीराईट आल्यावर मग ते यूट्यूब आपलं चॅनल डाऊनच होतं ना. मग त्यामुळे कॉपीराईट येऊ नये म्हणून काय करायचं, व्हिडिओ अनलिस्टेड ठेवायचं. म्हणजे काही गलती असली ना तर यूट्यूब आपल्याला अगोदरच सांगून ठेवतं. मग त्यामुळे असं कोणी आता माझे भरपूर व्हिडिओ आहेत असे यूट्यूबचे की अनलिस्टेड म्हणजे पब्लिकच करायचे म्हणून. मग मी सांगते की मी जे अनुभवलं आहे ते तुम्ही मी म्हणजे जे बरोबर आहे ते तुम्हाला सांगते. तर अनलिस्टेड व्हिडिओ ठेवा. कारण की अनलिस्टेड ठेवल्यावर यूट्यूब आपल्याला सांगतं की कॉपीराईट येणार आहे की सेफ आहे की सगळं हे यूट्यूब आपल्याला सांगतं की व्हिडिओ. त्यामुळे आपल्याला अनलिस्टेड ठेवावा लागतो. मी आता व्हिडिओ टाकते, शॉर्ट टाकते, लॉंग टाकते, तर मी अनलिस्टेड करते आणि मग यूट्यूबला अपलोड करते. त्यामुळे तुम्ही पण तसंच करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मला नक्की सबस्क्राईब करा. त्यामुळे माझे व्हिडिओ तुम्हाला येतील. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि YT स्टुडिओमध्ये आता आपण YT स्टुडिओमध्ये कसं करतो, बार वॉच टाईम कंप्लीट झाला का नाही आपण तेच बघतो. आता मी तर तेच करत होते, कारण की मी माझं पहिलं चॅनल होते. सबस्क्राईब तर म्हणजे सबस्क्राईब YT स्टुडिओमध्ये कमी होतात, जास्त होतात, हे पण पाहण्यासाठी मी YT स्टुडिओ खोलायची. आणि आता सुद्धा खोलते, पण आता बंद केलं. जेव्हा मला माहिती झालं तेव्हा मी YT स्टुडिओ पाहणं बंद केलेलं आहे. आणि मेन म्हणजे कसं आहे की आपण वॉच टाईम किती झाला, किती आपल्याला व्ह्यूज आलेत, मिलियनमध्ये आलेत का, आपले कंप्लीट झालेत का, वॉच टाईम कंप्लीट झाला आहे, किती राहिला आहे, आपण हे बार चेक करतो. तर इथे आपली गलती होती. बार चेक करायचं नाही. आपलं तिथे रीच थांबून जातं आणि तिथेच आपलं जे डाऊन होऊन जातं चॅनल. तर त्यामुळे तुम्ही ही गलती करू नका.
आता माझ्यासोबत झाली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते, कारण की अशी चूक तुम्ही पण करू नये म्हणून. तर हां, आणि वॉच टाईम कंप्लीट करायचाच झाला तर अर्धा 1 तास लाँग व्हिडिओ वॉच टाईम म्हणजे लाईव्ह या आणि वॉच टाईम कंप्लीट पण होईल आणि तुमचं वॉच टाईम पण वाढेल. लाईव्ह आल्यावर सबस्क्राईब वाढतात आणि इंस्टाग्राम झालं हे म्हणजे भरपूर असं. तर इंस्टाग्राम तुम्ही बोलत असाल मी का बरं घेतलं. इंस्टाग्राम म्हणजे आपण इंस्टाग्रामवर एकीकडे आपलं इंस्टाग्राम पण असतं, त्याच्यावर आपण रोज म्हणजे असं रील्स बनवतो, तेच यूट्यूबवर आपण टाकतो. आता मी पण तेच करायची. तर ती व्हिडिओ टाकताना आपण आहे ना अनलिस्टेड ठेवा, म्हणजे डायरेक्ट पब्लिक करू नका. कसं जे करून आपण कधी कधी आपण म्हणजे ते पूर्ण रील्स गाणं पण त्याच्यावरचं राहतं इंस्टाग्रामवरचं, मग ते आपण तीच घेतो रील आणि इकडं पोस्ट करतो म्हणजे अपलोड करतो. त्यामुळे आपल्याला कसं आपल्याला म्हणजे डाऊन होतं आणि कॉपीराईट यायचं पण भीती वाटते. त्यामुळे काय करा, अनलिस्टेड ठेवा व्हिडिओ. अनलिस्टेड ठेवल्यावर तुम्हाला तुमची गलती पण कळेल आणि म्हणजे सगळं प्रॉब्लेम अनलिस्टेडमध्येच दाखवतं यूट्यूब. त्यानंतर मग जर नाही दाखवली तर मग ती आपल्याला पब्लिक करता येते. त्यामुळे सगळे प्रॉब्लेम होतात आणि मी तर माझाच अनुभव सांगितला, मी जे माझ्यासोबत झालेलं आहे मी तुम्हाला तेच शेअर केलेलं आहे. आणि म्हणजे अनलिस्टेडचा प्रॉब्लेम आणि वॉच टाईम वाढत नाही तर तुम्ही लाईव्ह या अर्धा तास 1 तास या लाईव्ह. आणि तुम्ही असं नका येऊ की लाईव्ह आले तर फक्त मोबाईल चालू केला आणि ठेवून दिला, असं करू नका. मोबाईल स्वयंपाक करताना कुठं ठेवून दिला, मी पण असंच करायची. मी दुसऱ्याचं सांगत नाही अजिबात, मी माझंच सांगते. म्हणजे लाईव्ह आल्याच्या बाद कुठं मोबाईल ठेवून द्यायचा, काम करायचं आणि लाईव्ह चालूच राहायचं. म्हणजे भरपूर असं लोक सांगतात की लाईव्ह फक्त चालू करून द्या आणि आपापलं काम करायचं. असं करू नका. लाईव्ह तुम्हाला दाखवायचं. यूट्यूब आपल्यावरती लक्ष ठेवतो, म्हणजे यूट्यूबचा असा फोकस राहतो, म्हणजे सबस्क्राईब वाढतात आणि वॉच टाईम पण ज्यांचा म्हणजे यूट्यूब आहे ना त्याच्यावर ध्यान देतो की कोण कंटिन्यू आहे, कोण काय करतंय, म्हणजे यूट्यूबचं आपल्यावर लक्ष राहतं. त्यामुळे लाईव्ह आलं ना तर लाईव्ह आल्यावर पण आपल्यावर लक्ष राहतं. मग त्यामुळे काय करायचं आपल्याला, आपण लाईव्ह आल्याच्या बाद आपल्याला फक्त काही आपल्याला यूट्यूबला म्हणजे असं ऑडियन्सला ना शिकायला भेटलं पाहिजे तसा रिलेटेड व्हिडिओ आपल्याला काढायचा. पण आपण काय करतो, काही असं व्हिडिओ चालू करून देतो आणि बाजूला जातो. हे असं करायचं नाही. मग आपल्याला तसं आपलं रीच डाऊन होतं. त्यामुळे असं करू नका. म्हणजे जे मी केलं ते तुम्ही चुका करू नका. आणि मी हेच सांगते की तुम्ही समजा जास्त नाही, आपल्याला अर्धा तास, तुम्ही दररोज अर्धा तास नाही तर 1 तास आले तरी चालेल, पण कसं ऑडियन्सला शिकायला भेटलं पाहिजे. म्हणजे तुम्ही काही बनवता किचनमध्ये तर ते बनवता, तुम्ही कसं बनवता ते लाईव्ह दाखवायचं. आणि परत म्हणजे तुम्ही असं काहीतरी शिकवता, बाहेर जाता, ते पण तुम्ही बाहेर गेलात तरी ते पण लाईव्ह दाखवलं ते तरी चालतं. पण असं नका करू की लाईव्ह चालू करा आणि ठेवून द्या, अशी गलती करू नका. यूट्यूब आपल्याकडे सगळं लक्ष राहतं आणि असं केल्यावर आपल्याला यूट्यूब बाजूला टाकतं. मग हेच तुम्ही चुका करू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ बनवायचे असेल तर मला कमेंटमध्ये खरंच नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.